अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे स्मरण जिथे होते तिथे मला जागृत करत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा, असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळते. श्री स्वामी समर्थ. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करत करत आपण मुक्कामाला पोचतो. त्याचप्रमाणे पोथीतले सगळे कळत नाही, तरी जे कळते तेवढेच कृतीत आणूया. दृढ निश्चय एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामा खास पोचतो. श्री स्वामी समर्थ. तक्रार नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली की तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकलो. श्री स्वामी समर्थ. मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलापावली यज्ञ घडत असे समजावे. जो माणूस धंदा करतानाही नाम घेतो त्याला सतत समाधीचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवाचे बंधन लागत नाही. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले आजचे स्वामी संदेश? असेच स्वामी संदेश पाहिला आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन स्वामी संदेशासह.